निघला निघला. तर कसं काय मंडळी, मी आयुष तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे दिवाळी. दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 लाख लाख अशा शुभेच्छा आयुषच्या आणि आयुषच्या परिवाराकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला लाख लाख दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता ना माझ्या गावाला आहे. हा बघू शकता व्ह्यू वरून तुम्हाला समजू शकतो की गावचा नजारा काय असतो. ते माझं घर आहे. आणि तुम्हाला सांगायला झालं तर आमच्या गावात ना दिवाळी म्हणजे एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीत साजरी केली जाते. मुंबईला आपण बघतो की दिवाळीला सकाळी लवकर उठतात, फटाके बिटाके, हे लहान पोरांचं आहे. भेंडी आमच्या इथे दिवाळीला मेन म्हणजे दिवाळी हा सण हा बैल यांचा असतो. मग आम्ही बैल वगैरे असतात ते सजवतात, त्यांना गावातून पूर्ण मिरवणूक काढतात त्यांची. आणि नंतर मग एक असं ठिकाणी तिथे जागावर ना बॉम्ब बिम लावतात, आग बीग पेटवतात आणि त्याच्यातून बैलाला उडवतात. असली मजा येते ना. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार झुंजी बघायला. तर तुम्ही सगळे ब्लॉगमध्ये जॉईंट राहा, तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो. चला भेटूया आता पुढे. डोंगरिया बालू शकता. हे काही तिथं आता तयारी झाली. याच्यावरून इथे आग लावतात, फटाके वगैरे टाकतात. मग याच्यामधून बैल उडवले जातात. सगळ्या बैलांचे आणि वाईचं बैल आहे. गावात आमचं जे काही बैलाचं सगळे एकसाथ आणलं जातं आणि उडवले जातात. आता आग लागेल तर पूजा करतायत. मेन गावातले ते सगळे पूजा करतायत. जे झाडाची माहिती आहे ते टोलं जाईल. फटाके गावात खरेदी व्हायची आमची गावची शाळा. मग आता तुम्हाला तिथं जातात. बसले गेलो टाकी बसले मग तिकडे बसले होते. आग लावल्या आता वेल उडवायला पण ते बघा.
अरे आणला होता सगळं पण चार्जिंग करायला इथं आपल्याकडे लाईट आहे काय. आणि याची रेड्याची झुंजे टोंग्याची पाण्यात बसते मस्त आहे की बाहेरच निघायला बघत नाही. तर मंडळी थोडस प्रॉब्लेम झाला म्हणजे जो झुंज होणार होती तिथे ना ते रेडे एकमेकांना लागतच नव्हते. काय माहित तो इकडे पळतोय दुसरं त्यामुळे झुंजी कॅन्सल करण्यात आहेत. आता संध्याकाळी होणार आहेत. खूप असं मनाला वाईट वाटतंय की एवढं जाऊन पण झुंजी बघायला भेटला नाही. पण तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये.